मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 89. सुदामांच्या मृत्यूनंतर 15 वर्षांनी बांधल्या गेलेल्या त्या धवल समाधीवर पांचालांच्या राज्यातील एक विशेष म्हणून ख्याती असलेली मधुमालतीची फुलं चढवून आम्ही कांपिली नगर सोडलं. पांचाल देश पडल्याची वार्ता घेऊन दूत मागं हस्तिनापुराकडे निघून गेला. तो वृषाली वहिनींना सुदामांच्या समाधीचा सर्व वृत्तांत सांगणार होता. मीच त्याला तसं बजावलं होतं. त्या व्याकुळ मातेला तेवढ्यानं तरी थोडंसं मानसिक समाधान मिळालं असतं. पांचाल देश सोडताच आमचं सैन्य पूर्वेच्या दिशेनं कोसलांच्या राज्याकडं पुढं सरकू लागलं. विजयाच्या उन्मेषानं आत्मविश्वास दुणावलेले सैनिक चापातून बाणांच्या सरी सुटाव्यात तसे अथक दौडत होते. हस्तिनापूर सोडून आता आम्हाला 15 दिवस झाले होते. विजयानंदानं वेडावलेले योद्धे महापुरातल्या नदीच्या गतीनं धावत असतात. कालकुटांच्या राज्याच्या सीमा लागल्या. आता आमच्या पुढं सर्वात कठीण समस्या होती ती नैमिषारण्याची. हे एवढं घनदाट किर्र अरण्य इतक्या अफाट सैन्यासह कसं ओलांडायचं? ते पार केल्याशिवाय कोसलांच्या राज्यात प्रवेश करणं शक्यच नव्हतं. नाहीतर मार्ग बदलून काशी राज्याला समोर धरून चालावं लागणार होतं. गंगेच्या काठकाठानं खूप घोडदौड केल्यानंतर काशी राज्य लागणार होतं. त्या दिशेनं आम्ही पुढं गेलो असतो तर कालकूट, कोसल आणि किरात ही तीनही राज्य आमच्या दिग्विजयाच्या मार्गातून सरळ बाजूला पडणार होती. म्हणूनच प्रथम कोसलांना सामोरं ठेवून आमचा ध्वज धावत होता, नैमिषारण्याचं घनदाट आव्हान पत्करून. मार्गशीर्षाचा वद्य पक्ष सुरू झाला होता. चांदणं नसल्यामुळे रात्रीची धाव थांबली होती. जागजागी तळ पडत होते. वद्य चतुर्थीलाच आम्ही गोमती नदी ओलांडली होती. आता गाठ होती ती नैमिषारण्याशी. 3 दिवसांचा कष्टमय प्रवास करून वद्य सप्तमीच्या थंडीनं गोठविणाऱ्या एका सकाळी आम्ही नैमिषारण्याजवळ आलो. त्या अरण्याकडे बघताच सर्वांची वाचा बंद व्हायचीच वेळ आली. धुक्यानं झाकलेल्या अगणित वृक्ष महावृक्षांचा जणू राक्षस काय पर्वतच या कडेपासून त्या कडेपर्यंत हातपाय पसरून उभा होता. जमीन सपाट असली तरी अरण्य घनदाट होतं. आमची शिबिरं त्यापुढे कितीतरी शुद्र भासत होती. अरुणोदय झाला. गोफण टाकताच पक्ष्यांचे थवेच्या थवे आकाशात उडून जातात तसे सूर्यकिरणांनी धुक्याचे ढगच्या ढग उडवून लावले. धुकं निवळल्यामुळं स्पष्ट दिसणार ते हिरवगार अरण्य आता अधिकच भयान दिसू लागलं. शेन, सारंग, धनछडी, चित्ररथ, चंडोल, भारद्वाज, पत्ररथ, कोकिळ असे अनेक पक्षी एकदमच कलकरू लागले. रात्र किडे खरे, पण ते कीटक आपलं नाव खोटं ठरविण्यासाठी दिवसासुद्धा किरकिरत होते. मधूनच व्याघ्रासारखं श्वापत गर्जना करून सर्वांवर ताण करू लागलं. आमच्या समोर उभं होतं ते एक अकराळ विक्राळ भयावह प्राकृतिक आव्हान. काय करायचं आता? समोरचं घनदाट अरण्य कसं पार करायचं? मार्ग काढण्यासाठी माझ्या शिबिरात सर्व पथक प्रमुख उपस्थित झाले. ते सर्व युद्धनीतिज्ञ होते, पण त्यांनाही काही सुचेना. अरिष्टसेन, संघमित्र, हिरण्यवर्मा, व्याघ्रशर्मा, वीरदत्त कुणालाच काही उपाय सापडेना. आता एवढं सैन्य घेऊन मागं परतणं तर शक्यच नव्हतं. कपाळावर आठ्या घालून आम्ही सचिंत बसलो होतो. इतक्यात प्रातःकालची आन्हिका आटोपून दादा हसत हसत शिबिरात आला. सर्वजण खाली माना घालूनच उभे राहिले. का शोन, तुम्ही सर्वच असे स्तब्ध का? त्यानं धनुवत सोनेरी भुवया उंचावत विचारलं. हे अरण्य कसं पार करायचं? सैन्याचा मार्ग आता बदलावा लागणार. मी नैमिषारण्याकडे बोट उंचावून आम्हा सर्वांची व्यथा शेवटी त्याला सांगितलीच. अरण्य? डाव्या गुलाबी तळहातावर उजव्या हाताची भक्कम मूठ एक दोनदा आपटून आपल्या पायांकडे पाहत तो क्षणभर विचारमग्न झाला. त्याच्या पायाची लांबट, पुष्ट, सतेज बोटं चाळविली गेली. एकदम मान उंचावून तो निश्चयानं हिरण्यवर्माला म्हणाला, हिरण्यवर्मन, एक चांगले दमदार धावेचा घोडा घे. सोबत 2 काटक अश्वसाधी घे आणि प्रथम या अरण्यात शिरून कुण्या ऋषीचा एखादा आश्रम आणि एखादी नदी आहे काय याची खात्री करून परत ये. सत्वर जा. आज्ञा.
हिरण्यवर्मन शिबिराबाहेर खडक सावलीत झटकन निघूनही गेला. अरण्याकडे धावणाऱ्या घोड्याच्या खुरांचा टपटप असा आवाज अस्पष्ट होत गेला. आम्ही सर्वजणच आश्चर्यानं आमच्या सेनापतीकडे पाहू लागलो. ऋषीच्या तपसामर्थ्यानं अरण्य जाण्याची त्याची कल्पना होती की काय? शोन, आपल्या सैन्याला मद्य पुरवठा करणाऱ्या प्रमुखाचं नाव काय? त्यानं लगेच असंबद्ध प्रश्न विचारला. सोमपर्ण, मी आश्चर्यदाबीत उत्तर दिलं. बोलावून घे त्याला. एका सैनिकाला पिटाळून मी सोमपर्णाला क्षणात सादर केलं. तो समोर उभा राहताच त्याच्याजवळ जात दादानं त्याला विचारलं. सोमपर्ण, मद्य अधिकात अधिक मादक करण्यासाठी काय घालतोस तू सोमरसात? मोहाची मादक फुलं. जा, तुझ्या सेवकांना या अरण्यात आत्ताच पाठवून आणता येतील तितकी मोहाची फुलं आणि सोमवल्ली आणायला सांग. आज्ञा अंगराज. सोमपर्णही निघून गेला. त्याच्या पथकातले सेवक अरण्याकडे जाताना आम्हाला शिबिराच्या फटीतून दिसू लागले. दादाच्या असंगत कल्पनांचा काहीच अर्थ मला लागेना. आम्ही दिग्विजयासाठी बाहेर पडलो आहोत की मद्य पिण्यासाठी? या शंकेमुळे न राहून मी निर्धारानं विचारलं. हे काय मांडलं आहेस तू? शोन, आपल्या सैन्यात 87 सहस्र हत्ती आहेत. त्यात 40 सहस्र हत्तींना आता सोमपर्ण हंड्या हंड्याने तयार केलेलं मादक मद्य क्रमशः पाजील. मद्य पिऊन धुंद झालेल्या हत्ती दलांना भालाधारी सैनिक मागून एकसारखी भाल्यांच्या अग्रांना टोचत राहतील. वेदनांनी खवळलेले हत्ती या अरण्यात चित्कारत घुसतील. त्यांच्या प्रचंड सामर्थ्यापुढं हे उंच उंच वृक्ष कडकडा मोडून खाली कोसळतील. आपले विराट गजदलातील धुंद हत्ती पुढं पुढं धावण्यासाठी ही कोसळलेल्या वृक्षांची अडगळ ही सोंडांनी दूर करतील. त्यांना चेतावणी मिळावी म्हणून ह्या हत्ती दलात अर्ध्या अधिक हत्तींनीही असतील. छातीवर हात बांधून तो सर्वांवरून दृष्टी फिरवीत अगदी सहज बोलत होता, शांतपणे. सेनापतीचा निग्रह त्याच्या पुष्ट आणि सतेज गोलाकार सूर्यबिंबी चर्येवरून नुसता ओसंडत होता. निळे डोळे तळपत होते. मग हिरण्यवर्माला कशाला पुढे पाठवण्यात आलं आहे? ऋषींच्या आश्रमाचा आणि नदीचा काय संबंध? या अरण्यात ऋषी आश्रम असेल तर तो या खवळलेल्या हत्तींच्या पायांखाली उद्ध्वस्त होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. ऋषीनं आपल्या सैन्याला शापदग्ध करू नये म्हणून. त्यानं आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला. आणि नदीचं काय? मला त्याची कल्पना निर्धोक वाटली. त्याच्या भव्य कपाळाकडे पाहत मी प्रश्न केला. अतिशय अभिमान वाटला मला त्याच्या बुद्धिमान नेतृत्वाचा. पुढे जाऊन हे खवळलेले हत्ती त्या नदीत उतरून मनसोक्त डुंबत राहतील. जलविहारानं ते तृप्त होतील. त्यांची धुंदी हळूहळू उतरेल. आपला पुढचा प्रवास चालूच राहील, हा मार्ग न बदलता. त्याचे निळे डोळे एका वेगळ्याच तेजानं तळपत होते. त्याच्या अचाट शक्ती सामर्थ्याचा प्रत्यय आम्हाला तसा अनेक वेळा आला होता. पण सेनापतीच्या अंगी किती योजना कुशलता असावी लागते हे मी तर त्याच्यात प्रथमच पाहत होतो. त्याच्या बुद्धीची प्रगल्भता एवढ्या प्रकर्षानं मला कधीही कुणात दिसली नव्हती. बुद्धिमान सेनापतीच्या अशा एखाद्याच कल्पनेत सैनिकांचे अगणित कष्ट वाचतात. त्याच्याबद्दलचा आदर वाढतो. अर्ध्या एक घटकेतच हिरण्यवर्मा अरण्यातून परत आला. त्याच्या अंगावरची वस्त्र ठिकठिकाणी फाटली होती. छाती धापावत होती. महाराज, अरण्यात कुठेही आश्रम नाही, पण फार दूरवर एक मोठी नदी आहे. मला वाटतं ती शरयू नदीच असावी. त्यानं श्वास रोधत अभिवादन करून निवेदन केलं. आपल्या फाटक्या वस्त्राचंही त्याला भान नव्हतं. आमच्या सेनापतीच्या गोलाकार मुखमंडलावर एकदम हास्याची लकीर तरळून गेली. डोळे चमकू लागले. तेच पाहिजे, आश्रम नको, नदीच पाहिजे. आसनावरून उठून हिरण्यवर्माच्या अंगावर बोटातील नीलमणीची अंगठी फेकीत दादा आनंदानं म्हणाला. आम्ही सर्वजण शिबिराबाहेर पडलो. अरण्य पार करायचंच या खंबीर निर्धारानं. 40 सहस्र हत्तींचा संमिश्र कळप त्यांच्या पाठीवरच्या अंबाऱ्या ही नौका उतरून मुक्त करण्यात आला. माहुतांनी त्यांचे अंकुश काढून टाकले. सोमपर्ण मोहाची फुलं सोमरसात मुरून मादक मद्य तयार करण्यात गढून गेला. एकदम सैन्याची रचना बदलण्यात आली.
मुक्त हत्तींचं दल पुढं घेण्यात आलं. या हत्तींच्या मागं अश्वसात ठेवले तर? सोंडांची अविरत वळवळ करणाऱ्या त्या मुक्त अफाट गजसेनेकडे बोट दाखवून मी अंगराजाला विचारलं. नाही, या हत्ती मागं भार वाहणारे सर्व पदाती राहतील. त्यांच्या मागून अश्वसात जातील. का? असं का? मला त्याच्या कल्पनेत सुरक्षितता दिसेना. पुढचे हत्ती कितीही विध्वंसक निघाले तरी अरण्यातल्या काटेरी वेली त्यांना शरण जाणार नाहीत. या काटेरी वेलींनी काही भारवाहक घायाळ होतील. त्यांच्या मागून येणारे अश्वसात अशा घायाळांना उचलून घोड्यावर घेतील. म्हणजे एकही सैनिक मागं राहणार नाही. तो नेहमीच्या शांतपणानं म्हणाला. आपल्या प्रत्येक सैनिकाची किती दक्षतेनं तो काळजी घेत होता हे पाहून मी स्तिमितच झालो. त्याच्या सूचनेप्रमाणे अग्रभागी मुक्त हत्ती दल, त्यांच्या मागं भालाधारी भाला पथक, भारवाहक पदाती, त्यांच्या मागं अश्वसात आणि सर्वात शेवटी उरलेल्या सर्व हत्तींचं पथक, अशी विचित्र रचना त्या अरण्यामुळं आम्हाला करावी लागली. सर्व सैन्य रचना होताच पुढच्या हत्तींना माहुतांकरवी मादक मद्य हंड्या हंड्यांनी पाजण्यात आलं. त्यांच्या असंख्य सोंडा जलद गतीनं खालीवर वळवळू लागल्या. एकसारखा ची ची असा चित्कारून कल्लोळ करीत त्यांनी अरण्यातल्या पक्ष्यांचा आणि आमच्या सेनेतल्या वाद्यांचा आवाजही गिळून टाकला. अंगात मद्य भिनताच भाल्यांनी त्यांना मागून सतत टोचायला सुरुवात केली. ते खवळलेले सहस्र सहस्र धिप्पाड प्राणी आपली अवजड शरीर सावरीत पान लोटासारखे अरण्यात घुसले. काढ काढ धप आवाज घुमू लागले. कांचन, किंशुक, कण्हेर, हेळा, हिरड, अशोक, पुत्राग, ताल, तमाल, खदीर, औदुंबर, शिवन, सांतवन, दंडनी, पाटल, मोह, मधुक, पलाश, शिरस, पिप्पल, किंजल असे अनेक वृक्ष कडकडत खाली कोसळू लागले. हत्तींच्या चित्कारांनी भेदरलेले पक्षी घरटी सोडून भेदक केकाटत दूर उडून गेले. सूर्यकिरणांसाठी आसुसलेली त्या अरण्याखाली कोट्यवधी वर्ष झाकाळून गेलेली धरती पावन झाली. आज तिला प्रथमच सूर्यदर्शन होत होतं. क्षणापूर्वी आम्हाला वेडावत उभ्या राहिलेल्या त्या अरण्यानंही आम्हाला मार्ग करून दिलेला पाहून मी न राहून हात उंचावून घोषणा दिली. सेनापती अंगराज कर्ण, जय तू! मला सगळीकडून साथ मिळाली. हत्तींमागून अरण्यात शिरताना लक्ष लक्ष मुखांनी मला प्रतिसाद दिला. तो आवाज हत्तींच्या चित्कारालाही भेदून जाण्याइतका मोठा निघाला. नैमिषारण्याचं ते माजलेलं राज्य आम्ही पादाक्रांत केलं. नैमिषारण्य ओलांडून आम्ही सांजेला शरयू नदीच्या काठी आलो. अरण्याचा पराभव केलेले विजयी हत्ती धुंदपणे चित्कारत शरयूच्या पात्रात जलकेली करण्यासाठी दाटीवाटीनं घुसले. त्यांच्या जलक्रीडांनी शरयूचं नितळ पाणी गढूळ झालं. आता 2 दिवस डुंबाची संधी दिल्याशिवाय त्यांना पात्रातून बाहेरच काढावायचं नव्हतं. त्यांना शरयूच्या पात्रात जलकेली करताना पाहून मला उगाचच हस्तिनापुराची आठवण झाली. आता आम्ही कालकुटांच्या राज्यात होतो. या राज्यात जिंकण्यासारखं असं काहीच नव्हतं आणि विरळ मानव वस्तीच्या या राज्याकडून खंडणी अशी काहीच मिळणार नव्हती. तरीही त्यांनी आमची चाहूल लागताच अरण्यफळ आणि मधुर मद्य आमच्या सैन्याला भेट म्हणून दिली. त्यापुढचं नगर होतं ते अयोध्या, कोसलांची राजनगरी. कोसलांकडून अर्थातच विरोध होणार होता. एव्हाना मार्गशीर्ष संपत आला होता. हस्तिनापूर सोडून 1 मास झाला होता. आम्ही नैमिषारण्य ओलांडल्याची वार्ता घेऊन दूत कुरूंच्या राज्याकडे निघून गेला.